जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा, कृपेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. छाया तू बडी घणी तुझस बडो नकोय. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे. घरी गेल्यावर डोकं चालवा. ज्याने कृपा केली तो श्रीराम आणि ज्याच्यावर कृपा झाली तो मारोतराव. बरोबर आहे. मग काय झालं? कृपा करणारा राम पुलावून चालत चालत गेला आणि ज्याच्यावर कृपा झाली तो मारोतराव एका उडीत गेला. हे घरी गेल्यावर डोकं चालवा. जय श्रीराम. बस. जेमी अमोघ रघुपती करबाना येई भाते बेर चले हनुमान. घाबरू नको. बरोबर आहे. जेमी अमोघ रघुपती करबाना येई भात. ठीक आहे होईल. 2-4 दारा आला मग होईल. जेमी अमोघ रघुपती करबाना येई भाते बेर चले हनुमान. धनुष्यापासून बाण सुटावा सरळ रेषेत असे हनुमानजी एका उड्डाणात लंकेत जातात. कृपा करणाऱ्या रामाला पुलावून जावं लागलं. ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका उडीत लंकेत जातो. म्हणून जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे. आणि कृपेमध्ये काय ताकद आहे याची कल्पना कृपा करणाऱ्याला सुद्धा नाही. तो ज्याचा त्याचा विषय ठरलेला आहे. भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो और शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो. ज्याची त्याचा विषय ठरलेला आहे. ना तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेला गावात बाता मारतो. लय ताकद कोणात? दिल्लीच्या सतपाल पहिलवान मध्ये. अल्ले का तू लावला होता का सतपालच्या हाताला हात? दिल्लीच्या सतपाल पहिलवान मध्ये खूप ताकद. हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभायचे. त्याची कुस्ती झाली होती. तू बटर खाऊन सांगतो खूप ताकद. शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो और भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. ज्याचा त्याचा विषय. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाला नाही, बाळाच्या आईला विचारा. दिवसभर बिचारी कबाड कष्ट करते. झोपडपट्टीत राहणारी बरं काढणे. पोटात भुकेचा डोंब उठला, घामानं भिजली, अन्नाचा कण पोटात नाही, भागत नाही म्हणून मजुरीत भागत नाही म्हणून गवताचा भारा डोक्यावर घेऊन येते. गाठी गाठीचं लुगडं नेसलेली पती मरण पावलेला. जेव्हा 3 वर्षाचा तिचा पिंट्या झोपड्यातून मम्मी 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 करत बाहेर येतो, त्याला जवळ घेते. पहिल्यांदा उचलुनी करी कंठी लावे, उचलुनी करी कंठी उचलते, पटापटा पप्प्या घेते, कंठाला लावते. अमंगळपणे कंटाळा न करी, उचलुनी करी कंठी लावी. परिणाम अख्ख्या दिवसभराचा तिचा श्रम परिहार होतो. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद. नंद नंदन जब कन्हैया लालजी नंद बाबा के आंगन में नंगे पांव घूमते, जशोदा मुड़मुड़ कर देती, कभी छाछ गिरा देती, मटका फोड़ डालती, तो कन्हैया गुस्से में आकर के बोलता, माँ मैं तेरा तो बेटा हूँ, कहीं भागने वाला नहीं, एक बार पूरा काम कर लो. उधर दधी गिरा रही, छाछ गिरा रही, मटका फोड़ रही, क्या मिलता है मेरा मुंह देखने में? मैं तो तेरा ही बेटा हूं ना. तो भी मानती नहीं जशोदा. अरे कमाल कर रही हो माँ, मैं तो दाऊ के साथ यह खेल रहा हूं ना, क्या मिलता है मेरा मुंह देखने में? जशोदा बाहर आई, कान्हा को गोद में बिठाया. लाला, गर्गाचार्य जी ने बताया था कि जसोदा तू भाग्यशाली है,
दुनिया का बाप तेरा बेटा बन के आया है। लेकिन आज जवाब मिल गया, मैं भाग्यशाली लेकिन तू दुर्भाग्यशाली। मैं कैसा दुर्भाग्यशाली मां? इसलिए बेटा तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है इस बात का पता तुम्हें नहीं है। तो इसलिए मुझे क्या करना होगा? इसलिए केवल जसोदा बनना पड़ेगा लाला, तब पता लगेगा कान्हा का मुंह देखने में क्या आनंद मिलता है। बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा, शक्तीची मस्ती पहिलवानाला विचारा, भक्तीची मस्ती साधू संताला विचारा, तशी कृपेची ताकद ज्याच्यावर कृपा झाली त्याला विचारा। विठ्ठल विठ्ठल। आणि ती कृपा होण्यासाठी, जीवावर देवाची कृपा होण्यासाठी मध्ये साधू संताची गरज आहे। पहा, वेगळ्या विचारात दुबार संकट पेरणीचं सखाराम पाटील पहिलंच कर्ज काढून पेरणं केलं आळणे, आणि आता दुबार कोण सावकार देईल पैसे म्हणून बापाला जेवण जात नाही, एक एक घास घेतो पाण्याच्या घोटासोबत। आणि तो 12 वर्षाचा मुलगा जाताना फीला पैसे द्या पप्पा, हे आगीत रॉकेल। लाल डोळे केले सखाराम पाटील बापाला। काय मोठा कलेक्टर होणार आहे का? जा नाही शिकायची शाळा। रडकुंडीला पोर येतं तेव्हा मम्मी मध्यस्थी करते, अशी करते, इकडे 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 आलं ते घरात, तो बाप जेवून जाऊ दे पैसे मी देते, याला मम्मी म्हणतात, ते त्याच कामावर असते। सगळ्या मम्म्यांना माहित आहे। झालं पप्पा गेले, मम्मी तू म्हणली होती ना पप्पा गेल्यावर पैसे देईल, दे ना आता पैसे फीला। तिला माहिती आहे मी तर शब्द दिला, पण माझ्याजवळ पैसे नाही। पण तिच्या लक्षात येतं याचा बाप जेवण करून गेला तरी याच्या बापाचा कोट खुंटीलाच आहे। पुढचं कळलं वाटतं तुम्हाला? मम्मी घरात येते सखाराम पाटील आणि कोटच्या खिशातले पैसे काढते आणि पिंट्याला देते। दृष्टांत संपला माझा। कोट बापाचा आहे पण हात आईचा आहे। बापाच्या कोटच्या खिशातले पैसे बाळाजवळ येण्यासाठी मध्ये मायेच्या हाताची गरज आहे, तसंच जीवावर कृपा देवाची होण्यासाठी मध्ये साधू संताची गरज आहे। मग ते साधू संत कसे असतात? सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव,
साधू संत कसे असतात त्याची व्याख्या नामदेवरायाने दिली. सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसुनिया ठाव हंतेचा तोची संत साधू. सर्वाभूती एक वासुदेव पाहे आणि अहंतेचा ठाव पुसला आहे, तोची संत साधू वळखावा निका. सर्वाभूती एक वासुदेव. हरिरेव जगत जगदेव हरिही. हरि तो जगतो नाही भिन्न वपुः इति यस्य मतिही. या बोधावर जो आहे तोची संत साधू वळखावा निका. नामदेवरायाला देवाचं सानिध्य प्राप्त झालं. पण एक दिवस सहज देव म्हणाले, नाम्या, माझी ओळख होण्यासाठी तुला गुरु करावा लागेल. तुमची ओळख हे काय नवल आहे का देवा? रात्रंदिवस आपण गप्पा मारतो, माझ्या हातचं दूध पिता, माझी म्हातारी दिवाळीच्या सणाला तुम्हाला बोलवून आणते, आंघोळ घालते. सण आला की गोणाबाईनं म्हणावं, नाम्या जा देवाला बोलवून आण. सन दिवाळीचा आला सन दिवाळीचा आला नामा राऊळ्यासी चाला नामा रावळ्यासी गेला देवा चलावे घरासी. आंघोळ घालायची म्हातारी नामदेवाची मम्मी, तिचं नाव गोणाबाई. सकाराम पाटील, आंघोळ घातल्यावर का आळणे टावेल होता का? मग आंघोळ झाली की देवाला पुसून काढावं. कशानं? लुगड्याच्या पदरानं. पदर माथाचा काढिला आणि बाळ नंदाचा पुसिला. माझी म्हातारी आंघोळ घालते, रोज आमच्याकडे येता, माझ्या हातचं दूध पिता, गप्पा मारता, तरी म्हणता ओळख नाही. अरे हे सामान्य ओळख आहे. विशेष ओळख होण्यासाठी तुला साधू संताकडे जावं लागेल. कुठेही ओळखील देवा. बघ बरं नाम्या, उद्या परीक्षा. चालेल, परीक्षा घ्यायची ठरली. नामदेवराय स्नानाला गेले चंद्रभागेत आणि देवानं परीक्षा घ्यायची ठरली म्हणून देव घिसाडी बाबा झाले. चांगले 10 फूट उंचीचे. आई साहेबाला घिसाडी मावशी व्हावं लागलं, त्याही 9 फुटाच्या. आणि गरुडाला गाढव केलं ते घोड्यापेक्षा मोठं. हे नीट ऐका. परीक्षा आणि त्याच्यावर सर्व सामान, वरवंटा, पाटा, येड्या बाबाईचं सरपण, लोखंडी चूल, शेळी, शेळीचं कोकरू, कुत्री, कुत्रीची पिलं, कोंबड्या. बस हे नाटक लक्षात. नामदेवराय आंघोळ करतात, तिथून 50 फुटावर उतरवलं सामान. ते जन्मात पाहिले ना एवढे भयानक माणसं पाहिले. नामदेवरायाची आंघोळ जाग्यावर थांबली. तांब्या तसाच बुडवलेला. बंद करा ना मोबाईल, आता हे तर चालूच राहणार आहे. मंडईचा फोन असेल, जेवून येता का? मठातच जेवतो म्हणाव, तू घे जेवून. याच्यापेक्षा दुसरं काय आहे? काय तुम्हाला दिल्लीचे आले का मोदी साहेबाचे? तेवढंच असते किरकोळ. जेवूनच येतो म्हणा, काळजी करू नको. विठ्ठल विठ्ठल. नाटक सुरू झाला. नामदेवरायाचा तांब्या पाण्यात रामेश्वर शास्त्री तसाच बुडलेला. गारठ्याचे दिवस. एवढ्या गारठ्यात ती माणसं पाहून नामदेवाला घाम फुटलेला.
पळावं तर पकडतील, थांबावं तर मारतील. लट 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 कापू लागला आणि देवाचा नाटक सुरू झाला. हंडी पकाव. सखाराम पाटील ते लोखंडी चूल सरपण पेटवलं, हांडा ठेवला. आई साहेबांनी नाटकाला सुरुवात. महाराज हंडी तो पक गई, हंडी में क्या डालो? मुर्गिया काट के डाल दो. कचा कचा कोंबड्या कापल्या रामेश्वर शास्त्रीजी. महाराज मुर्गिया काट के डाल दी, हंडी नहीं भरती. बकरी काट के डाल दो. नामदेवराव नुसता बघत होता. बकरिया काट के डाल दी, हंडी नहीं भरती. कुत्तिया काट के डाल दो, हंडी नहीं भरती. नामदेव म्हणले माझ्यानं भरते कर बाबा. महाराज कुत्तिया काट के डाल दी, हंडी नहीं भरती. गधा काट के डाल दो. ते गरुड होतं. देवा तुम्ही तर म्हणले फक्त सामान घेऊन चल वाळवंटात, मारायला आणलं का इथं? आता कापला तरी पुन्हा जिता करील. ते आंघोळीला बसलं आणि त्या हडीला नाटक. महाराज गधा काट के डाल दिया, हंडी नहीं भरती. वो छोकरा नहा रहा, उसको काट के डाल दो म्हटल्यावर तांब्यान धोत्र टाकून नामा. पण शास्त्रीजी देवाला माहिती होतं किती घाबरला तरी माझा नामा घरी जाणार नाही, सरळ देवळात जाईल. आणि तिथं मी जर दिसलो नाही तर माझं पितळी उघड पडेल ना. मग नामा यायच्या आधी करकटावरी ठेवली, करकटावर ठेवण्या. घाबरलेला नामा पाया पडतो देवाच्या. का रे बाबा घाबरला? काय माणसं निर्माण केली देवा. 10 फुटाचा घिसाडी बाबा, 9 फुटाची ती मावशीन, ते घोड्यापेक्षा मोठं गाढव. काय झालं काय? काही नाही, कोंबड्या कापल्या, बकऱ्या कापल्या, कुत्र्या कापल्या, अख्खं गाढव कापला, हांडा भरेना. मग रे माझ्यानं भरणार होतं. आलोन पळत. अरे मीच होतो तो. तुम्ही राजसकुमार मदनाचा पुतळा, तिथं दात बाहेर आले होते. अरे मीच होतो. शक्यच नाही देवा. बरं वाद घालू नको. तुझं काही राहिलं का रे चंद्रभागेत? तांब्यान धोत्र तिथंच आहे, मी आणलं. आईने धोत्र दाखवलं. सांग हिरव्या काढा धोत्र. हे माझंच आहे देवा. तांब्यावरचं नाव वाच. नामदेव वलद दामा शिल्पी, श्रीकृष्ण पंढरपूर, जिल्हा सोलापूर. तांब्याही माझाच. नापास झाला. ओळखलं नाही मला. मग माझ्या ओळखीसाठी तुला साधू संताकडे जावं लागेल. कुठे जाऊ? आळंदीला जा. वेळ कमी असल्यानं लगेच आले आळंदीला. काही नाही. जसा नामदेवराय आल्याबरोबर उठले निवृत्ती संताच्या दर्शना. पंढरीचा प्रेमा घरा आला. ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, निवृत्तीनाथ पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. पण नामदेवराय सरळ ताट खांबासारखे. धाकटी बहीण मुक्ता. निवृत्तीनाथ म्हणाले, मुक्ता पंढरपूरचा बाबा आला, दर्शन घ्या याचं. त्या तिखट होत्या. याचं माझे तिघही भाऊ तुम्ही त्याच्या पायावर डोकं ठेवलं आणि तो खांबासारखा ताट उभा कसा? तो का नाही वाकला? का हा पंढरपूरचा आहे ना? तुका म्हणे मोक्ष देखील या कळस, तात्काय हा नाश अहंकाराचा. तिथल्या देवळाचा कळस पाहला तर अहंकार राहत नाही. मग अखंड जयाला देवाचा शेजार. कार्य अहंकार गेला. अखंड जयाला देवाचा शेजार. अखंड जयाला देवाचा शेजार. कार्य अहंकार गेला नाही. अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. मला तर असं वाटतं दादा, काय उसाच्या शेजारी एरंडाची झाडे, म्हणजे 750 वर्षापूर्वी उसाजवळ एरंड होता. मुक्ता, उसाच्या शेजारी एरंडाची झाडे. उसाच्या शेजारी एरंड किती दिवस राहिला
तरी साखर कारखान्याला एरण जात नाही, ऊसच जातो. एरंडाची साखर होत नाही. तसा पांडुरंग परमात्मा ऊस आणि हा नामा एरंड. काय त्या चिपाडे गोडी आली. कबीर जी होते तिथे. अरे मुक्ता सच कहती है वो नर कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा. मग काय करा आता, कच्चा आहे तर भाजा. गोरोबा काका म्हणले घाई करू नका, मला आधी परीक्षा घेऊ द्या, खरंच कच्चा आहे का. लावा नंबर. 1 नंबरला निवृत्तीनाथ, 2 नंबरला ज्ञानोबा, 3 नंबरला सोपान काका, 4 नंबरला मुक्ताबाई, 5व्या नंबरला बसवले नामदेव महाराज. थापटनं घेतलं काकानं, 13 डोकीचे काका. हानेले थापटणे निवृत्तीच्या माथा. डेरा झाला निका परब्रह्म, त्याची थापटणे ज्ञानेश्वरावर. मग कैचे कोरे उरे तेथे. नामदेवराव म्हणले आळंदीला हे स्वागत आहे का पाहुण्याचं. चहा पाणी नाही, उपीट नाही, कांदा पोहे नाही, थापटणं. 3ऱ्या नंबरवर सोपान काका. त्याची थापटणे सोपानाच्या डोळीन यात लेश नाही कोरा कोठे. त्याची थापटणे मुक्ताईला हाणी अमृत संजीवनी उतो आली. आणि त्याची थापटणे नामदेवावरण डोळे चोळे मोहरे रडू लागे. नामदेवाच्या डोक्यात थापटणं टाकल्याबरोबर नामदेवरायानं रडणं सुरू केलं. आणि मग काकानं संत सभेत जाहीर केलं, गोरा म्हणे कोरा राही लागे बाये. 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 सुनने भरी नाही बाजिएला. सुनने भरी नाही बाजिएला. मग भाजा म्हटल्यावर नामदेवराय हादरले. भाजा. आपला पंजोबा आजोबा घाटावर भाजला तसा भाजण्याचा कार्यक्रम असेल तर आता पंढरपूर दिसत नाही. 2-4 वेळा उडबस उडबस उडबस. मुक्ताईचं लक्ष गेलं. दादा नाम्याकडे पहा. म्हणे मुक्ताबाई पळाव्यासी पायी आसन स्थिर नाही नामयाचे. एवढ्यात नजर चुकून जे नामदेवरायानं पळणं सुरू केलं, बास पंढरपूर गाठलं. नामदेवरायाच्या बाबतीत सांगतो, हे पांडुरंगाजवळ आले. कसं काय स्वागत झालं. आळ पडवल्या तर तुपाची वाटी घेऊन मागं लागल का दगड घेऊन हात. इथे उलट झालं. हाती घेऊन तुपाची वाटी नामा लागे स्वाना पाठी. तूप घेगा जगजेठी कोरड्या रोट्या का खासी. देवा चपात्याला तूप लावा. कोरड्या चपात्या खाल्ल्या तर पोटात दुखल तुमचं. मग कुत्र्याच्या रूपातला देव नाम्या. त्या दिवशी लेगा घिसाडी होऊन आलो. धोत्रंग तांब्या टाकून पडाला. आता कुत्रा होऊन आलो तर तुपाची वाटी घेऊन माग लागला. तव स्वान हसून बोलले, नाम्या तुझं कैचे रे कळले. येरू म्हणे खेचे रे उपदेशिले. सर्वाभूती विठ्ठल सर्वाभूती पाहे. एक वासुदेव सर्वाभूती पाहे. एक वासुदेव सर्वाभूती पाहे. एक वासुदेव सुनिया ठाव अहंतेचा. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. सुनिया ठाव अहंतेचा. सुनिया ठाव अहंतेचा.
गेला मग कोठे. वा वा, ते जुना माल आहे भाऊ. चाले हे शरीर कोण बोलविते. एक म्हणला एवढं नाही कळत का लागला सांगायला आम्हाला. चाले हे शरीर पायाची या सत्ते. अरे का पायाच्या सत्तेनं जर शरीर चालतात तर प्रेताला पाय असतात का नसतात तुमच्या भागात. नाही, तिकडे माणसं मेल्यावर जाळतात म्हणून म्हणतो. अरे प्रेताला पाय असतं तरी प्रेत का नाही चालत. जर चाले हे शरीर पायाचे या सत्ते, ते एखाद्या जाडजूड प्रेतानं मुलांना म्हटलं असतं तुम्ही चौघही मला उचलू शकत नाही. मग काय करू बाबा, तुम्ही डांबरी रोडनं या आणि मी येड्या बाबूतून येतो पत्र्याच्या शेडमध्ये, मग तिथं पेटवायचा कार्यक्रम. चालतं का शरीर. हे नंतर कळतं. त्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. तुम्हाला समाजाचं खरं प्रेम पाहायचं असेल सकाराम पाटील, मरून पहा. बरं गाळणे जन्मात जे चांगलं बोललं नाही ते त्या दिवशी चांगलं बोलतं प्रेत यात्रेत. माणूस होता रा, हिरा होता. बस मजा गेली, आपल्या गावातला हिरा गेला. त्याचं आपलं जन्मभर जमलं नाही, कारण त्याला खोटं अजिबात जमत नव्हतं आणि तुला खरं चालत नव्हतं म्हणून त्याचं तुझं जमत नव्हतं. हे प्रेत यात्रेत बरं का, तेव्हा कौतुक चालतं. प्रेत पडलं म्हणजे बापरे काय रडारड चालती. मुलगी रडती, सून रडती, मुलगा रडतो, म्हातारी रडती. मुलगी म्हणती गेल्या गेल्या आली बाबा, चमचाभर तरी दूध घ्या ना. लिटरच्या लिटर पियत होतं तर कोणी देत नव्हतं. आता डेड बॉडीला चमचाभर तरी. सून म्हणती एवढं तरी ऐका ना. मुलगा म्हणतो एक शब्द तरी बोला ना. म्हातारी तर तोंडाजवळ तोंड देऊन एकदा तरी बघा ना. ते म्हणतं काय नाटक लावला म्हातारे, जर्सीच्या गोठ्यात होतो 6 महिने तूच बघत नव्हती. हा ना सकाराम पाटील. प्रेताला डोळे आहे का नाही आळणे. प्रेताला डोळे आहे, कान आहे, तोंड आहे. आणि नातलगाचा आग्रह काय आहे, चमचाभर दूध घ्या, एकदा बघा, एवढं ऐका, एक शब्द बोला. अरे आता तोंड असून का नाही बोलत, कान असून का नाही ऐकत. याचं कारण ती क्रिया करणाऱ्याने आपली सत्ता. बरोबर आहे. षटकार मारला आता. कपिल देव नापास झाले. आपले नेहमीच परिचयाचं बोलणं आहे. प्रमाण फिट, गौंडी वीट ठेवतो तितकं फिट.
देखवी ऐकवी एक नारायण. अरे ती क्रिया करणाऱ्यानं आपली सत्ता काढून घेतलेली आहे. या बोधावर साधू संताय प्रमाण होऊन गेलं. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. या बोधावर संत असल्यामुळे राहिली अहंता मग कोठे. पुसुनिया ठाव अहंते घासून झालं ते 4-5 वेळा. मला माहिती होतं सर्वाभूतीच म्हणणार आहे तुम्ही. मला मी बरोबर चेहरा ओळखला की हे सर्वाभूतीच चालू आहे. आता 1 तास होऊन गेला म्हणून असं केलं. सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसुनिया ठाव अहंतेचा. जो सर्वाभूती एक वासुदेव पाहे आणि ज्यानं अहंतेचा ठाव पुसला आहे त्याला संत म्हणतात. त्याला संत साधू वडे खावा निका. त्याला संत म्हणतात, त्याला साधू म्हणतात. बाकी त्याच्या व्यतिरिक्त एरते ऐका मायाबद्ध. इथे 2 शब्द आहे बरं का सखाराम पाटील. एक संत आहे, एक साधू आहे. समानार्थी शब्द आहे पण प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगवेगळा असतो. तुम्हाला चांगलं माहिती आहे. लक्ष्मीनं पैसा अर्थ एकच आहे पण गाव झोपल्यानंतर रात्री 12 वाजता मागच्या दरवाजातून येतो तो पैसा. गावकऱ्याच्या समोर दिवसा 12 वाजता डीजे लावून पुढच्या दारातून सन्मानानं घरात प्रवेश करते ती लक्ष्मी. आता फरक कळला ना. तसं बेटा म्हणजे मुलगा, लड़का म्हणजे मुलगा, पुत्र म्हणजे मुलगा. पण पिताजी बंटवारा करे उसमें खुश रहे वो बेटा, बंटवारे में खुश रहता वो बेटा. बंटवारे के बाद भी पिता को लड़ लड़के ज्यादा इस्टेट मांगता वो लड़का. और जो पिताजी को कहता है कि तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, केवल हमें आप चाहिए, मैं तो जिंदगी भर आपकी सेवा करूंगा पिताश्री, उसे कहते हैं पुत्र. तसं साधू आणि संत समानार्थी शब्द आहे पण संतांनी वेगवेगळी व्याख्या केली. साधूची व्याख्या वेगळी केली आणि संताची व्याख्या वेगळी केली. साधू म्हणावे तयासी साधू, साधू म्हणावे तया क्षमाजाचे दासी, समाजाचे दासी, समाजाचे दासी, तया क्षमाजाचे साधू म्हणावे. एकदा 2 मिनिट संप्रदायपूर्वक भजन घेऊ. बरोबर आहे. सर्वांनी हात वर करा. शूटिंग वाले एवढे हात घ्या. हात दुखायच्या आधी घ्या. स्टेजवर या. हे इकडचे घ्या. त्या गेट पर्यंत आहे. त्या कट्ट्यावर बसले आहे. मंदिरासमोर तरुण पोरं उभे आहे, बसलेले आहे. सर्वांचे हात घ्या. उद्या पेपरला येऊ द्या. ब्रह्मनाथ संस्थान येथे 12व्या वर्षानिमित्ताने तपपूर्ती सोहळ्यात भजन करणारा जनसागर. तिथपर्यंतचे हात. ते 2
2 मिनिट घेऊच आपण हा. 1-2 मिनिट हात तसेच राहू द्या एका तालात. मी सांगितलं की बंद करायचं हा. हे तुमचं यांचं नाही. विठोबा रखुमाई एक 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 हात वर हा. एक जरा ताकद. एक हा. एक हा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा सोहळा पुन्हा रामेश्वर शास्त्री 13 वर्षानं 25वा करतील तेव्हा आम्ही नाही थांबणार रे बाबा. आता 71 चालू आहे महाराज. आता फक्त 25 मिनिट आहे. त्याच्यातले 20 मी घेतो. 5 गायकासाठी ठेवतो. शेवटची चाल होईल. उद्या सकाळी किती वाजता? सकाळी 10 ते 12 सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपानजी पाटील हासेगावकर यांचं कीर्तन सकाळी 10 ते 12 होणार आहे. त्या श्रवण सुखाचा लाभ श्रोते मायबापांनी घ्यायचा. नंतर रात्री 8:30 ते 10:30 न्यायाचार्य महंत नामदेव महाराज शास्त्री भगवानगड यांच्या अधिकारी वाणीतून कीर्तन रात्री 8:30 ते 10:30 सर्वांनी श्रवण करायचं. आणि परवा सकाळी महंत जनार्दन स्वामी महाराज यांचा गोपाल काला आहे. झालं ना सांगून? त्याचाही लाभ घ्यायचा. विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली जगद्गुरु निगमानंद महाराज संत भगवान बाबा संत वामन भाऊ नगद नारायण महाराज मोहता देवी माता की सर्वभूती पाहे एक वासुदेव पुसणी ठाव हंतेचा तोची संत साधू वळखावा निका येरते ऐका मायाबद्ध. एवढंच नाही, सर्वसामान्य माणसं ज्या धनासाठी प्राणाची आहुती देतात त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन साधू संताचा
किलिय धन मृत्तिके समान. पंढरपुरामध्ये एक कुंभार समाजाचे संत, हे काकाई कुंभार समाजाचे तेरढोकीचे, पण पंढरपूरचे एक संत राका कुंभार, हे गोरोबा काका आणि ते राका कुंभार. त्यांना एकच मुलगी, तिचं नाव वंका आणि बायकोचं नाव बंका. जमलं तर एवढं लक्षात ठेवा. कुंभार तो राका, कांता त्याची बंका, कन्या नाम वंका. तिघे जण नामदेवाने लिहिलेलं अभंग. पंढरी क्षेत्रात राहती आनंदेन, वाचेने गोविंद स्मरताती. एक दिवस त्यांचा तो एपा आवा आवा माहिती आहे ना, ते कुंभार बाबाचा आवा रचला, पेटवला. काही वेळानं एक मांजर भक्ष्य घेऊन आली आणि त्या आव्याच्या भोवताल वरडत वरडत फिरू लागली. राका कुंभाराच्या लक्षात आलं, पांडुरंगा, या मांजराची पिलं कोण्यातरी डेऱ्यात आहे. डेरा तळ्याला आहे, त्याच्यावर बाकीचे सगळे गाडगी मडकी रचलेली आहे. पेटून 2 तास झाले. या मांजराची पिलं जळून कोळसा झाली असेल. रडायला लागला राका कुंभार. वंका मुलगी, बाबा का रडता? करावया गेलो प्रपंचाचे हित आणि पापाचे पर्वत झाले माथा. बेटा, या मांजराची पिलं डेऱ्यात असेल, तिथं पेटला आवा आणि त्या पिल्याचा कोळसा झाला असेल. मुलगी छोटी आहे, उभी राहिली. कसा काय कोळसा होईल बाबा? का रात्रंदिवस आपण विठ्ठल विठ्ठल भजन करतो तिघही, त्याचं नाव घेतल्याशिवाय अन्न ग्रहण करीत नाही. मग तो विठोबा काय झोपा काढतो का? मग त्या पिलाचं रक्षण आपला पांडुरंग करेल. जवळ घेतलं लेकीला, तुझ्या तोंडात साखर पडो बेटा. तिघही बसले आव्याच्या भोवताल. रात्री 3 गेल्या आणि 3 दिवस गेले. सकाराम पाटील अन्नाचा कण नाही. तिघानं विठ्ठल विठ्ठल भजन. जेव्हा शांत झाला आवा आणि एक एक मडकं लाल जरद झालेले होते. शेवटी एकच आणि त्याच्यावरचं मडकं काढलं, लाल झालेलं, आणि त्या डेऱ्यात पाहिलं सकाराम पाटील. खेळता ती पिल्ली डेऱ्यात. काय झालं असेल? 3 दिवस अग्नी पेटला आणि डेऱ्यात पिलं जिवंत. राका कुंभार रडू लागला. मुलीनं लांबून बघितला बाप रडणारा. बाबा, रडता तुम्ही? मेली वाटतं पिलं? नाही बेटा, नवसास पावली विठाबाई. पांडुरंग नवसास पावला. खेळता ती पिल्ली डेऱ्यात. आपण नवस केला होता, जर पिलं वाचली तर सगळे पंढरपुरात वाटून द्यायचं. सगळे वाटून दिलं. मग जगायचं कशावर? तिघही जायचे जंगलात. सकाराम पाटील लाकडाच्या मोळ्यात डोक्यावर आणायचे. त्याच्या बदल्यात द्रव्य घेत नव्हते शास्त्रीजी, डाळनं पीठ जगण्यासाठी. त्याच्यावर उपजीविका. एक दिवसची गोष्ट. नामदेवाची मुलगी आऊ आणि हे कुंभार गोरा, आपलं राका कुंभाराची वंका, शेजारी शेजारी चंद्रबागेत धुणं धुत होत्या. हिचा शिंतोडा तिच्या अंगावर गेला. आता पोरी पोरीच लागल्या भांडायला. येरू म्हणे बाई शिंतोडे येतील. वैराग्यवान भक्ताची मुलगी आहे मी. राका कुंभाराची पोरगी म्हणली, माहिती आहे माहिती आहे, नाटकं करतो तुझा बाप. कशाचं वैराग्य? आणि तुझा बाप काय करतो? घुंगर बांधून नाचतो देवानं आणि बाकीच्या लोकांना हबप म्हणावं म्हणून. हे दोघीच चाललं. या दोघालाही माहित नाही. रडतच आली नामदेवाची मुलगी वंका. बाबा का रडतेस बेटा? तिनं तुमचा उद्धार केला राका कुंभाराच्या पोरीनं. ती म्हणली तुझा बाप नाटकं करतो, घुंगर बांधून नाचतो. शांत हो बेटा, मी देवालाच विचारतो. म्हणून राका कुंभार पांडुरंगाकडे आले. आपलं नामदेवराय पांडुरंगाकडे आले आणि पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. देवा, राका कुंभाराने घेतले वैराग्य, काहो केला त्याग संसाराचा. मी आधी सगळे चरित्र पाठ करतो मग बडबड, ठोकाठाकी नाही. आणि बुवानी बोलण्याला पुरावा दिला पाहिजे.
ते आमचे प्रकाश साठे महाराज सांगतात, जो बुवा पुरावा देत नाही त्याला पुरावा. ते त्या विनोदी आहे ते आधीचा. विठ्ठल राका कुंभाराने घेतले वैराग्यन काहो केला त्याग संसाराचा. मला तर असं वाटतं देवा त्याचा नाटक, असं दुसऱ्याला कमी लेखू नये. खरं वैराग्य आहे माझ्या राकाचं. परीक्षा घेऊ चालेल, तिघ परीक्षा घ्यायला सकाराम पाटील. कोण? देव, रुक्माई आणि नामदेव राय. आणि द्यायला परीक्षा तिघ, राका बंका वंका. एक सोन्याचं कड पांडुरंगानं एका वाळल्या सरपणाखाली ठेवलं आणि तिघ झाडाच्या आड लपून बसले. राका कुंभार ते लाकूड बाजूला केलं, चमकलेलं कड पाहिलं, लांबून गेला. राका आम्ही लांबून जाऊ का? आम्हाला सोनं कशाला पाहिजे? सिगरेटच्या पॉकेट मधला कागद जरी चमकला तरी आम्ही जाऊन पाहतो नेमकं काय आहे. राकाचं सांगतो. पांडुरंग म्हणले, बघ ना खरं वैराग्य आहे. आणि मग पत्नी आली बंका, ती बाजूने गेली पण पुन्हा वापस आली. देवाला काळजी, म्हणले की उचलते का रे कडे हे? पण कशासाठी आली? 2 वंजळा माती घेतली, कड्यावर टाकली, कड झाकलं, मग पुढे गेली. नामा बघ, खायची पंचायत आहे पण सोन्याच्या कड्याला हात लावत नाही. खरं वैराग्य आहे. तिथं मुलगी आली थोड्या वेळानं, माती झाकलेलं कडन त्याच्या जवळ येऊन रडायला लागली. मायबाप लांब गेलते. का रडतेस बेटा? पश्चाताप झाला बाबा. कशाचा? तुमच्या पोटी जन्म घेतल्याचा. म्हणजे या मातीवर पुन्हा माती झाकायची गरज काय होती तुम्हाला? राकान बंका जवळ आणून मुलीला कवटाळलं. बेटा, आम्ही सोन्यातनं मातीत फरक समजत होतो, पण तू आमच्या पुढे गेली, सोन्यालाही माती समजली. देखलिया धन मृतिके देखलिया धन मृतिके रत्न जैसे होती संत साधू वळे खावाणी का. देखलिया धन मृतिके समान. पुढे शब्द आहे, नवविध रत्न जैसे दोंडे. बक्षीस समारंभ आहे उद्या. सकाराम पाटील, वाटे लावायचा आहे. लढाई संपली, राम राज्याभिषेक झाला, 1 महिना अयोध्येत आनंदात गेला आणि बक्षीस द्यायची उद्या. म्हणून रामचंद्र रात्रभर जागे आहे. उपकार करणाऱ्याच्या यादीतील नावं, त्याच्या पुढे बक्षीस. पण एक नाव कोरं राहिलं, मारोतरावचं. बाकीच्यांच्या पुढे बरोबर. सुग्रीवाच्या पुढे बक्षीस किष्किंधा, बिभीषणाच्या पुढे बक्षीस श्रीलंका. फक्त मारोतरावच्या पुढेच काही नाही. आणि सर्वांना बक्षीस दिली, हनुमंताला काही दिलं नाही. सीतामाई म्हणल्या, काय काय तुम्हाला कळत नाही हो? देवाला म्हणली, तुम्हाला हे शब्द घरी ऐकायला मिळते. स्वस्त वांगे मिळाले तर 5 किलो आणले त्यानं 10 रुपयाचे. त्याला वाटलं बायको कौतुक करन. 5 किलो आणले म्हणला, 10 रुपयाला मिळाले. डोकं गहाण ठेवलं होतं का? सगळे छिद्र पडलेले वांगे जर्सी गाई तरी खातील का? कशाला चालला घेऊन? तुम्ही बाहेर किती शहाणपण सांगा, पण घरी नाही चालत. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो भिगी बिल्ली बन जाता है. मी हे सीतेचं सांगतो रामाशी. काय कळत नाही तुम्हाला? जे कॅमेऱ्याच्या वेळेला तोंड घेऊन आले त्यांना बक्षीस देता. आणि ऐसा मारुती उपकारी, ज्यानं सीता शोध केली, राम सीता भेटविली, त्या माझ्या मारुतीला काही दिलं नाही. प्रभूचे डोळे भरून आले. सीते, तुला वाटतं का हा राम मारुतीला विसरला असेल? ही यादी बघ, पहिलं नाव माझ्या मारुतीचं आहे. पण रात्रभर जागा आहे. काय देऊ? पहाटे पहाटे निर्णय घेतला. माझ्या मारुतीच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता 5 प्राण देऊन टाकावे. एकही कशोपकारा ये प्राणान दास्यामी ते कपे. पण प्राण 5च आहे.
मग मारुतीचे 5 प्राणानं 5च उपकार फिटणार आहे. उरलेल्या उपकारात मला कर्जबाजारीच राहावं लागणार आहे, म्हणून मी काही देऊ शकत नाही. नका देऊ तुम्ही, मी देते. माझ्या बापान दिलेला नवरत्नाचा हार, ही पूर्वीपासूनची पद्धत आहे. सासऱ्याचं 10 तोळ्याचं असू द्या मावल्यांनो, 10 तोळ्याचं सासऱ्याचं साडीच्या पदराच्या खाली, आणि 1 तोळ्याचं पप्पाचं साडीच्या वर. त्यात दिवाळी झाली, 4-5 दिवसानं गावात फिरते. आता येळमध्ये कोणाला फुरशद आहे विचारायचं. साडीच्या वर तोळ्याचं ते, एका मावशीचं लक्ष गेलंच. नवीन दिसतं, थांबलीच तेवढ्यासाठीच फिरत होती. हा नवीन आहे. कुठून आणलं कशाला? परवा माहेरी गेलती, माझ्या पप्पानं केलं. 11 तोळ्याचं सासऱ्याचं लपवलं, 1 तोळ्याचं पप्पाचं. माझ्या पप्पानं केलं. आता लोकांना काय माहिती, एमच्या परवा इथूनच नेलं आणि पप्पानं केलं. हे तिथलं सांगतो भाऊ. सीतामाई म्हणल्या, मी देते मारुतीला माझ्या बापानं दिलेला नवरत्नाचा हार. 1 रत्न पृथ्वीचं मोल आहे सखाराम पाटील, आणि तो नवरत्नाचा हार दिला आळणे. मारुती रायानं दूर नेला आणि 1-1 मणी दाताखाली रगडायचे आणि थुंकून टाकायचे. सीतेचं लक्ष नाही, पण कोणीतरी अशा वेळेला पळत आलं. सीतामाय, काय तुमच्या बापाचा अपमान? काय ते बघा ना, थुंकून टाकतंय म्हणे. ए मारुती इकडे. अरे 1 रत्न पृथ्वीचं मोल आहे. हे रत्न आहे काय? म्हणजे तो रत्न कळत नाही? कळतं ना. काय? राम रत्न महम जाणे, न जाणे रत्न अन्यथा. सीतामाईला मारुती राय म्हणतात, मी फक्त माझ्या रामाला रत्न समजतो आई. ज्या रत्नात राम नाही त्याला दगड समजतो. नवविध रत्न जैसे धोंडे, परमार्थात ज्याची गरज आहे, जे विरोधक आहे, आमचं उलट आहे सखाराम पाटील. मांजरासारखं लबाड नाही बरं का, आणि कुत्र्यासारखं इमानदार नाही. तुम्ही अजूनही पहा, लबाड मांजर का म्हणतात? मांजराला लबाड म्हटलंय आणि कुत्र्याला इमानदार. पण इमानदार कुत्र्याला गेट जवळ, लबाड मांजराला ताटाजवळ आहे ना. आमची पद्धत काय आहे? लबाड मांजर कुठं आहे? अरे एकानं बोक्या पाळला, त्याचं लग्न झालंच नव्हतं, एकटाच बोक्या होता. त्यानं बोक्या पाळला, पगार खूप होता. दोन्ही बोके एका डायनिंग टेबलवर जेवायचे. एक दिवस त्यानं ते काळ्या प्लास्टिकच्या पिशवीत आणलं, टेबलवर पिशवी ठेवली. बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेला, तोपर्यंत बोक्यानं फक्त पिशवी ठेवली. याचा गेला मूड. खिडक्या लावल्या, दारं लावली. 10 वर्षे बोक्यावर प्रेम. काठी घेतली, इकडून हाणली का काठ त्या खिडकीवर, तिथं हाणली या खिडकीवर. बोक्याला वाटलं आता मालक मारतो, दबा धरला, मारली उडी. काढ 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 काढ, नरड फोडलं, मारला मालक. 10 वर्षे सोबत जेवल्या बोक्यानं, त्याला ताटाजवळ, आणि कुत्र्यासारखं इमानदार नाही. मालक ऊसाची पाहणी करायला गेला, सायंकाळची वेळ, कुत्र मागं मागं आहे. सूर्यास्त झाला, सापावर पाय पडला, जहाल विषारी साप चावला. मालक तिथंच मरून पडला. कुत्र डेड बॉडी जवळ नुसतं विवळत होतं. बराच वेळ झाला का आले म्हणून गडी माणसं कंदील लावून पाहतात, तर हिरवे डोळे आले. मालकाला घरी आणलं, भाकरी टाकली कुत्र्याला. सखाराम पाटील तोंड लावलं नाही. दिवसभराचं उपवासी कुत्र फक्त मालकाच्या प्रेताकडे पाहू पाहू विवळत होतं. रात्रभर विवळलं. दुसऱ्या दिवशी प्रेत यात्रा निघाली. चितेवर प्रेत ठेवलं. कुत्र लांब येड्या बाबळीत लपून बसलं. चिता पेटली, समाज उठला, घरी जायला लागला. जे पळत आलं कुत्र पेटत्या चितेमध्ये उडी मारली, मालकाच्या डेड बॉडी जवळ जवळून भस्म झालं. एवढं इमानदार कुत्र आहे, आम्ही त्याला गेट जवळ ठेवतो.
लबाड मांजर आहे त्याला ताटाजवळ प्रवेश देतो. संतांनी काय केलं, जे परमार्थाच्या विरोधात आहे ते बाहेर हाकलले आणि जे अनुकूल आहे ते घरात. गातले बाहेरी चांदीच्या माघारीला पळता, चांदीच्या माघारीला पळता. काय परमार्थाचे काम आणि क्रोध. कामाची कोतवाल येणे नागविले बहुतासी, हरिहराची अब्रू घेतो बहिणाई त्याशी. बरं का संजय महाराज. क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यासी. काम येश क्रोध येश रजगुण समुद्भवा महाशनु महापापमा विद्यनम वैरिनम. हे परमार्थाचे विरोधक बाहेर हाकलले. काम क्रोधोगी घातले बाहेरी. आणि ज्याची परमार्थात गरज आहे ते घरात ठेवले. शांती क्षमा घरी राबवित तोची संत साधू वळखावा निका. महाराज एवढे बलवान वैरी बाहेर काढले कशाच्या बळावर? नामचिंतनाच्या. अरे अभंग सांगा. बरोबर आहे, बरोबर आहे. सगळे म्हणा. की पुढच्या शब्दाचा मजा जाते. बरोबर फिट केलं त्यांनी. गौंडे वीट ठेवते तसं. नामा म्हणे नाम. आणि मग गोविंदाचं कधी म्हणायचं? नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे. मग ताकद येते. विसंबेना त्याचे क्षण मात्र. गोविंदाच्या नामामध्ये काम क्रोधातिक विकार बाहेर काढण्याची ताकद असल्यामुळे नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे. विसंबेना त्याचे क्षणमात्र. अंतोची संत साधू ओळखावा निकाय रते ऐका मायाबद्ध. ज्ञानेश्वर माऊली भजणे पा. थोडं मला तक्रार आली तुमची. रामेश्वर शास्त्रीजींनी सांगितलं की ज्ञानेश्वर माऊली झाल्याबरोबर लोक भराभरा उठतात. तसं करू नका आजच्या दिवस. म्हणजे उद्या तसं करा असंही नाही.
कधी कधी तुम्ही पहा, आम्हाला नवल वाटतं, अरे ते काळे काळे लोक आहे परप्रांतातले आमच्या महाराष्ट्रात येतात, काळे, तेलुगू देशम, आंध्र प्रदेश, कर्नाटक, साईबाबाच्या दर्शनाला येतात तर ड्रायव्हरला बक्षीस 5,000 रुपये, तुला आरती मिळाली पाहिजे, पळव गाडी, आरती मिळाली पाहिजे, पळव गाडी. ते बाहेर प्रांतातले आमच्या महाराष्ट्रात येतात, आरती मिळाली पाहिजे, पळव गाडी. आणि आमच्याकडे आरती सुरू झाली, चला घरी. अरे काय दुसरी आणायची का? हा परमार्थाचा नियम सांभाळायला आम्ही. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. म्हणून पूर्ण जय विठ्ठल आणि सूचना झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही. तुम्हाला वाटत असेल आपलं घाई घाई गेलं म्हणजे, पण राग हनुमानजीला येतो. तुमचे कोरे टायर असले तरी दोन्ही बसवल माझा मारुती राया. कीर्तन होता आला, काय काम होतं, आणि मग काय कराल, स्टेपनी एकच बसला रातभर येड्या बाबूजवळ. आणि जर पूर्ण ऐकून गेला तर तुमचे 2 टायर पंक्चर असले तरी माझा मारुती राया गाडी ढकलत ढकलत तुमच्या घरापर्यंत. नियम सांभाळा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर